नमस्कार 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 मंडळी, कसे आहेत मंडळी? आनंदी आहात ना? खुश आहात ना? वा मस्तच. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉक्स. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील सांताक्रूज येथील पोलीस वसाहतीमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज येथे आलेल्या आहेत. मंडळी, आज आहे अश्विन पौर्णिमा, अर्थातच कोजागिरी पौर्णिमा, आणि आज रात्री चंद्राचं दर्शन घेऊन मसाले दूध पिण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे मस्तपैकी बदाम, काजू, केशर, वेलदोडा टाकून मसाले दूध बनवायला घेतलेला आहे. मसाला दूध टाकले आटवायला, तोवर सख्यांना लावतो माहेर आठवायला आणि आठवायला. त्या बात आहे, कविता झालेली आहे की नाही? चला तर मग आपल्या ह्या सगळ्या ताईंसोबत आपण गप्पा रंगूया, खेळ सुद्धा खेळूया आणि बघूया आज हुकमाची राणी कोण होते ती, कारण ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आपल्या पहिल्या खेळामध्ये ह्या सगळ्या माझ्या ताई आहेत, त्या सगळ्या सहभागी झालेल्या आहेत आणि सगळ्यांचा उत्साह इतका दांडगा आहे ना, सगळ्यांना खेळायचंच आहे. ताई, तू सुद्धा खेळणार आहेस? हो, खेळायसाठीच तर आहे. नाही मी विचारते, त्याच्यात कारण आहे म्हणून विचारतो. हो, प्रेग्नेंट असली तरी खेळणार. बघितलं, हा उत्साह आहे. या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हसली ती फसली, हसली ती फसली. या ताईची स्वतःची आपली एक स्टेप आहे, जी मी केले ते अजिबात नव्हते. हसली ती फसली, हा, हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचं आहे जागेवरतीच, तुम्हाला जसं येईल तसं. ठीक आहे? आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय. फक्त ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. खूप छान नृत्य करायचंय, व्हेरी गुड. हिल हिल पोरी हिला, तुझे कपाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कपाली लाटीला. तुझे कपाली लाटीला, तुझे कपाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. अरे बापरे, अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कपाली लाटीला. कोण आहेत त्या 5 ताई ज्या बाद होणार आहेत? हल्ली आणि फसली ताई तू बाद झालेली आहे, जवळजवळ अशी उभी होती. एक मिनिट, एक ताई आहे, ही ताई बघ इथं ये. दिसला ग बाई, दिसला दिसला ग बाई. ताई किती हलते ताई, तू बाद झालेली आहे, हल्ली झाली फसली. तू बसू शकते? अरे बाई, तूच पहिली बस, बाकी कोणी नाही, तूच पहिली. ए ताई, हसली आणि बाद झालेली आहे, हसली आणि ताई. ताई कशी आहेस ताई? काय म्हणते? ए ताई, डोळे पापण्या मिचकवल्या, पापण्या मिचकाव्या आपने. ताई वो अपने डोळे का जो हाँ ये देखो अभी पापण्या मिचका. अरे हसली आणि बाद झाली. तू बसू शकते. ओके,
तशीच उभी आहे अजून. आणि आता ताई ताई तू पापड्या हलवल्या आणि हल्लीच पण. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळा. 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. 5 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. अरे हलतच नाहीयेत कोणी. हा हला हला ए हलो. पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 2 ताई आता जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. तो खेळ काय असणार आहे, त्या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी माझ्या सगळ्या ताई आलेल्या आहेत की नाही, माहेरी आलेल्या आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर थोडी जरा गंमत जम्मत करणार आहे. हां, आणि त्या गंमत जम्मत साठी जो आपण खेळ खेळणार आहोत त्याचं नाव आहे जिभेला काही हात. कणिकेच्या कटोरीत कणकण करून कणिकेचा कणभर केक केला. हे वाक्य तू गात बोलायचंय. हा. कणकेच्या कटोरीत कणकण करून कणकेचा केक काढला. कणकेच्या कटोरीत कणकण करून कणकेचा केक टाकला. गाणं कुठे याच्यामध्ये? का थोडासा चाल लावली मी. सुरुवात झाली आणि तिथेच संपलं. माझ्यासारखं माझ्यासारखं गाशील. हा, मी सांगतो तसं गा. रेडी? हे हा रेडी. हे नाही थोडं नाहीत माझा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि त्या टाईमकडे द्या. हे वाक्य ताई तू लाजत लाजत बोलायचंय. अहो अहो हा. कणकेच्या कटोरी कणकण करून इशो याच्या इशे पण आलंय. कणभर केक केला. केक केला नाही, तो ऑलरेडी केला होता, तो आपण फक्त कापलाय. हा, कापायचे. हा कापायचे केक. हा. अहो भाऊजी तिथे कटोरी. हा, आम्ही नाही जा. हा, आम्ही नाही जा. कणकेच्या कटोरीत आम्ही नाही जा. कणकण करून हा इशो. अच्छा, इशो पण आहे. हा. कणभर हा. केक कापला कापला कापला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता ही ताई हे जे वाक्य आहे, हा, हे वाक्य हॉरर चित्रपट बघतो ना, भूतांचे चित्रपट, तेव्हा एखाद्या त्या हिरोईनच्या अंगामध्ये भूत घुसतं, मग ती ज्या पद्धतीने करते ना, हे जे करते ना, हा, तो अभिनय करायचा इथे आणि हे वाक्य बोलायचं. रेडी? हा. कणकणच्या कटोरीत कणकणच्या कटोरीत घाबरवलं कुठे? पहिल्यांदा तर आम्हाला असं वाटलं कणकणच्या, आम्हाला वाटलं त्या भूताने थोडस मद्यपान करून आलेलं आहे. एकदा तसंच करते ना सर. कुठे असतं आयुष्य सगळ्यात शेवटी घडून त्या स्वतःच हसलेले. पण थोडंसं भूत कसं पाहिजे, हा, असं कणकणच्या कटोऱ्यात कटोऱ्यात कणकण करून केक कापला. अहो जे आहे का, एकदम जोरदार टाळ्या. हे जे वाक्य, हे वाक्य तू रागात बोलायचे. रागात रागात रागात. हा हा, अगं वाक्य बोल की लवकर. ओके. हा, रागात. हा, रागात रागात रागात. कणकेचा कटोरीत हा. कणकण करून कणकेचा केक कापला.
हॉरर तर इथे वाटलंय मला. हा? हा, रागात 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 रागात. अरे बापरे. हा कणकेचा कटोरीत हा कणकण करून हा कणकेचा केक कापला. हा. काळोख रात्र आहे. हा, जंगलामधून चाललेलो आहोत आपण. जवळ जवळ असं वाटतंय की हॉरर फिल्म बघतोय आपण. हा, हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे अत्यंत सोपा. आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहोत, तर त्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे हा कसा खेळायचा आहे. ठीक आहे, जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद, आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात. आऊट झाली ना ताई. हा ताई तू बसू शकते. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात, तळ्यात. ओ अच्छा, बरं ठीक आहे. मळ्यात, मळ्यात. शाबाश, ताई बाद झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि आता 1 ताई बाद होणार आहे. कोण आहे बघूया जी ताई बाद होणार, आणि 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. बघूया, रेडी. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात. ताई बाद झालेली आहे. आणि आपल्या दुसऱ्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. हा शेवटचा खेळ काय असणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्याचं नाव पण सांगणार आहे. पण त्याआधी माझ्या या 2 ताई आलेल्या तिथे माहेरी आलेत म्हटल्यानंतर या भावाला थोडी उत्सुकता असते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. ताई तुझं नाव सांग. गौरी पवार. भाऊजी काय करतात? APA. हो का? भाऊजी नमस्कार. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? कसा आहे? बोलके आहे, खूप बोलके आहेत. बोलके मस्तीखोर आहे, अच्छा, फ्रेंडली आहे, फ्रेंडली आहे. अरे एकंदरीत खूप छान आहे. छान स्वभाव आहे एकदम. मग लग्नानंतर त्यांनी कुठला पहिला चित्रपट दाखवला? सैराट. सैराटच दाखवला पहिला. वा, हरकत नाही, खूप छान. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर, आई की बाबा? माहेर म्हटलं की दोघं पण येतात. दोघं पण येतात. काय सांगशील आई बाबांबद्दल? आई बाबांबद्दल म्हणजे ते आहेत म्हणून आम्ही आहे. जे नाव जरी काढलं तरी खूप आठवण येते. छान वाटतं माहेरचं नाव काढलं की. खूप आनंदी आणि सुखी आयुष्य असतं. पण सासरी असताना असा कुठला क्षण होता किंवा असतो की ज्या वेळेला माहेरची खूप आठवण येते? प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर नवीन नवीन जी सासरला ट्रीटमेंट मिळते तिला समजून न घेता तेच खूप काय असतं आयुष्यात. जे समजून जाते की माहेर काय असतं. माहेरी जाणं होतं. हा, माहेरी कुठल्या नावाने हाक मारतात? गौरी. गौरी. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतो? गौरीच म्हणतात. गौरीच म्हणतात. काय सांगशील आज या माध्यमातून आईबाबांना काय सांगशील? खूप छान असतं आईबाबांच्या सोबत जेव्हा असतो एकदम सिक्युअर आनंदित असतो. आपलं कोणीतरी असतं. पण जेव्हा आपण सासरला जातो तो एकटं पडतो. त्यांचे एवढं प्रेम कोणीच नाही करत.
क्षणोक्षणी आठवतात आई वडील. काय सांगशील आई बाबा आज या माध्यमातून, समजा समोर आई बाबा उभे आहेत, काय सांगशील त्यांना? थँक्यू म्हणेन. त्यांनी एवढं छान संस्कार दिले आम्हाला, वाढवलं, खूप लाडात प्रेमात सगळं शिकवलं. आयुष्यात संघर्ष कसा करायचा, कसा निभाव लागतो तुमचा, सगळं शिकवलं आम्हाला त्यांनी. खूप प्रेम दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या. खूप भारी वाटतं त्याबद्दल. आता एक छानसं स्माइल दे बघू. हा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. आता आपण या ताईंशी बोलूया. चालेल. ताई काय सांगशील माहेरबद्दल? माहेर म्हणजे माहेर विसरण्यासारखं नाहीच आहे. त्यात आईवडिलांचे संस्कार, आईवडिलांचं स्ट्रगल, आईवडिलांनी खूप मेहनत घेतली आणि अजून पण मेहनत करतात ते पण. माहेर कुठल्या नावाने हाक मारतात? मला सोनू. सोनू. आणि भाऊजी? सोनाली. सोनाली. हो. आणि सगळं लाडात असतील प्रेमाने कुठल्या? नाही नाही, एकच सोनालीच. चला तर मग आपण खेळूयात आपला हा शेवटचा खेळ. आता आपण हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच ग. हा दोन्ही ताईंसमोर पेपर कप आहेत. हा एकात एक घातलेले. 1 2 3 म्हटल्यानंतर ते पेपर कप काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की पिरॅमिड तयार करायचे. पिरॅमिड तयार करायचं आणि शेवटी एकच कप आला पाहिजे. हा आता खाली किती कप असायला पाहिजेत, वर किती असायला पाहिजेत ते तुमचं तुम्ही ठरवायचंय. ओके, पण शेवटी एकच कप आला पाहिजे. हा प्रॉपर आहे, व्यवस्थित. आणि त्यासाठी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शेवटी मात्र 2 आणि त्यावरती 1 असे कप पाहिजे. शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. आता काय करशील? अच्छा अच्छा, आज हा शाबाश, व्हेरी गुड. हळू हळू हळू. हा दोन्ही हात थरथरतायत. कुठलासा रॉकेट सायन्स नाहीये ते, छान आहे. आणि सावकाश सावकाश. लवकर उचल लवकर उचल. हा लवकर उचल. हा त्या ताईचं पण होत आलेलं आहे. लवकर 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 उचल. सावकाश, अजिबात घाई करू नकोस. सावकाश सावकाश. हा हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. ओके. हा हा ताई. हा आणि लावून झालं तर हात वरती करायचंय. हा दोन्ही हात वरती करायचे. हा हात वरती करायचे. हा अजिबात पुढे नको रे. हा ओके. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि निर्णय तुमच्या समोरच आहे. अर्थातच विजेती झालेली आहे ही ताई. आणि आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन ताई. कसं वाटलं खेळून? खूप छान वाटलं. कारण उपविजेती होणं सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. हा आणि असंच छान हसत राहा आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप्प नका बसू, घरात राहा. ओके, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई तुझं पुन्हा एकदा. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे गौरी पवार ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन, खूप अभिनंदन. कसं वाटतंय? हा, छान वाटतं. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? नवऱ्याला. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. चालेल. तुम्ही बघताय आमच्या हातामध्ये गोविंद मिल्कच्या दुधापासून बनवलेले हे मस्तपैकी चटकदार आणि लज्जतदार असं मसाले दूध आहे आणि याचा मी आता सगळ्या मिळून फरशा पाडणार आहोत. आणि हाच लज्जतदारपणा घेऊन मी येते उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करणाऱ्या तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.